ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी गुरु आदेश, अलग पुरुष निरंजन गुरु आदेश। जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिणी, हर हर महादेव शिव शंभो। जेवढे पण व्हिडिओ बघतात ते माझ्या महाराष्ट्रातले साधक व साधी, त्यांना जरा मला महत्त्वपूर्ण सांगायचं आहे, जरा काही गोष्टी, तर ते तुम्ही नीट व्यवस्थितपणे बघून घ्या, ठीक आहे। आता काय झालं माहिती आहे का, उज्जैनमध्ये ज्या वेळेस शिष्यांची प्राप्ती वगैरे करण्यासाठी आता उज्जैनला तिथं जे गेलेलं होतो, तर त्या सर्वांची जेवढी पण होती, हे सगळे जी ताकद होती देवी, तर ते वेगळे वेगळे होते। आणि ते सगळे जे दिव्य ताकद होते, हे सगळंच मशानाच्या विधीसंग संबंधित होते। म्हणून तसं विधी विधान व ती पूजा विधी, ज्यांची ज्या शिष्याची जशी ताकद असते तशाच ठिकाणी ती पूजा विधी विधान पार पाडल्या जाते। हे साधकांनी व कुठल्या पण शिष्याने नीट व्यवस्थित लक्षात घ्या। कुठल्याही देवाची किंवा कुठल्याही दैवताची त्याचं मूळ जो ठिकाण असतो त्याच ठिकाणी त्याचं विधी विधान केलं जातं, कुठेही होत नाही। काय जर आपल्या शिष्यांना, जर एखाद्या गुरुला जर आपल्या शिष्यांना दिव्य ताकद प्राप्त करून द्यायची असेल, तर त्या दिव्य ताकदच्या तिथं जाणं गरजेचं आहे। तर त्यावेळेस काय झालं की जेवढे शिष्यांची दिव्य ताकद विधी विधानमध्ये काय आता तर सुरुवातीला आंघोळ वगैरे घातलेली होती, काय आंघोळ घालत होतं, आंघोळीमध्ये बरेच दिव्य ताकद प्रकट झाले काहीकांचे, तर काहीकांचे नाही, सुंद बसलेले होते। का की त्यांना, त्या शिष्यांना हे माहिती नाही की आपल्याकडे दिव्य ताकद कुठली आहे कुठली नाही। एका शिष्याला काय केलं, त्याला कुठली दिव्य ताकद हे माहिती नाही, त्याच्यानंतर त्याला आंघोळ घातल्याचं ठरवलं, तर त्याला आंघोळ वगैरे घातले। आंघोळ घातल्यानंतरून त्याला विधी विधानला बसायचं होतं, त्या शिष्याला विधी विधानला बसायचं होतं, तर मग त्याला आंघोळ वगैरे घातली, मग होम हवनमध्ये बसवलं। तर पहिला आंघोळ कशी घातली ते बघा तुम्ही। ओम गुरु घेऊ नमो, काय गुरुचं नाव घेते डुबकी मार। ओम गुरु घेऊ नमो, बस कोण नको जाऊ, खोल नाहीये, बस ते डुबकी मार, गुरुचं नामस्मरण करा अजून। त्याच्यात तांदूळ टाका ना, तांदूळ
आता त्या शिष्याला आंघोळ घातली, त्याचं सर्व इंद्रिय वगैरे शुद्धीकरण वगैरे करायचं होतं, त्याला आंघोळ वगैरे घातली. तिथे काय आंघोळ घातल्यानंतरून बघितले का आंघोळ घातली, तिथं कुठली दिव्य ताकद आली का त्याला? नाही आली. का की त्यावेळेस त्याचे शरीराचे शुद्धीकरणची विधी होती. काय त्याच्यानंतर आता त्याला मशानामध्ये बसवलं. आता मशानामध्ये बसवलं त्याला. काय पूजेला बसल्यानंतर मग त्याची दिव्य ताकद त्याच्यामध्ये संचार व्हायला लागली, यायला लागली. तर ओरिजिनल दिव्य ताकाचं लोड झेपत नसलं, त्याला भयंकर त्रास होत होता. इतका त्रास होत होता की काय आता मी तुम्हाला बोलू, ते तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कळेल. या पूर्णपणे असं मोकळं खेळा. या पार सगळे इंद्रिय असे खोलून बिलून डायरेक्ट असं जोरात उठा. पटपट चला, सत्यकर्म धर्मासाठी तुमची लय गरज आहे. चला पूर्णपणे मला ह्या बालकाचं पण उद्धार करून घ्यायचंय. चला. हा पूर्णपणे त्याच्या शरीरामध्ये पूर्णपणे प्रवेश करा. हा पूर्णपणे घुसा. पूर्णपणे तुम्हाला सर्व ज्ञान द्यायचं, त्याला पूर्णपणे शरीरामध्ये हे करा. राहू दे तसंच, ते ज्ञान देते तसं पूर्ण. हे असं आहे तो तुम्हाला गुराई बोलली ना झेपणार नाही, ही अशी स्थिती होऊन जाते भयंकर. आता आला होता ना, डोकं असं दनादन मारत होता असं हाताने. झेपत नाही, शरीराला ताकद सहन होत नाही, झोपलेला नाही तो रात्रभर. म्हणून बोलते मी तुम्हाला की तुम्हाला झेपणार नाही. सण होणं लय भयंकर कठीण असतं. ओरिजिनल लोकांना ओरिजिनल नाही कुणाकडे, नुसतं हवेच्या झुळूकवरती बोबाटा करत बसतात. अशी खतरनाक होते विषय. कारण की त्या स्थितीत मी स्वतः येते ना, म्हणून बोलते बाबा. माणूस कमी पडतो, खरंच कमी पडतो. मला तर कधी कधी भीती वाटते की माणूस आहे ना, कधी कधी मला असं वाटतं की काळीजच फुटून जायचं त्याचं. असं होतं का की ते आम्हाला दिसतं ना, त्याच्यामुळे भीती वाटते. कुणाला दिवे ताकद उतरवायचं म्हणलं तरी
पण उतरवताना पण कसं माहिती का, त्यासाठी गुरु पण असा भक्कम असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. काय हा द्या तसंच पूर्णपणे. आणि असं दिव्य ताकद काय करते माहिती का, अशा मूर्छित अवस्थेत घेऊन ये ना, समाधी स्थिती घेऊन जाते आणि त्याच्यात ज्ञान देते. ओरिजिनल ताकद. तिकडच थांबा, तिकडच बाहेरच. हा या पूर्णपणे आता या. दरवाजा नका लावतो परत. शांतपणे 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 शांतपणे. त्रास नको त्याला. हा शांतपणे सहन झालं पाहिजे तुमची ऊर्जा. हा हळूहळू 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 हे करा. एवढं लोड नको. चालते. हा शांतपणे करा. हा तिथून रस्ता सोडा तुम्ही जरा. हा रस्ता तसा सोडा. आडो येऊ नका कुणी. हा पूर्णपणे व्यवस्थित त्याला द्या ज्ञान. फक्त त्रास नकोय त्याला. असं समजा की तोच तुम्ही, तेच त्याचं जीव की प्राण म्हणजे जे तुम्ही आहेत. लहान लेकरागत त्याला ज्ञान द्या. बिचारा खूप तरसलेलं अख्ख्या जीवनाला देवा. हा ना आईचं प्रेम, ना वडिलांचं प्रेम, ना कुणाचंच. हा तुम्हीच दे त्याला व्यवस्थित सर्व ज्ञान हळूहळू. बघितलात ना तुम्ही कसा त्रास होतो किंवा काय होतो. असं पूजाविधी असतात. अशी दिव्य ताकद प्रकट करून देण्याची पात्रता त्या गुरुमध्ये असणं गरजेचं आहे. जर गुरुमध्ये दिव्य ताकद प्रकट करण्याची पात्रता नाही तर कुठल्याही गुरूंनी खोटे आश्वासन देऊ नये. नुसतं अंगात आलं म्हणून दिव्य ताकद नसते. त्या शिष्याला ती दिव्य ताकद दिसणं सर्वात महत्वाचं असतं. जर त्या शिष्याला त्याची दिव्य ताकद दिसत नाही तर मग काय महत्वच नाही राहिलं. न दीक्षेचं महत्व राहिलं, न कशाचंच महत्व राहिलं. ठीक आहे, तुम्ही बघितलात कशी प्राप्ती असते काय नसते. तर अशा पद्धतीने प्राप्ती झाली पाहिजे शिष्याला कुठल्या पण. गुरु असा असावा की त्याला ती दिव्य ताकद प्राप्त करून देणारा. तर महाराष्ट्राची जनता तर हुशारच आहे. तुम्हीच ठरवा तुम्हाला काय योग्य आहे काय नाही. इथंच माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी गुरु आदेश, पुरुष गुरु आदेश, जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिणी. हर हर महादेव, शिव शंभो.